विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये स्वानंदीचं डोकं दुखत आहे म्हणून तिने आता डोक्याला रुमाल बांधलेला असतो, तेव्हा समर तिला हसत असतो। समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम बघा ना खरंच कशा दिसतात। तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे आतापर्यंत इतकं डोकं माझं कधी दुखलं नसेल, आत्ता दुखत आहे। समर म्हणतो की हे बघा ऐका माझं एखादी गोळी घ्या। त्यावरती आता स्वानंदी म्हणते की नाही राजवाडे मला ना गोळी घ्यायची नाही। समोर म्हणतो की हे बघा मला माहिती आहे की तुम्हाला गोळी वगैरे काही घ्यायची नसते, कितीही जरी त्रास झाला तरी सुद्धा, परंतु आता तरी सुद्धा तुम्हाला गोळी घ्यावीच लागेल। जेव्हा तुम्ही गोळी घेताल त्याच वेळेस तुम्हाला बरं वाटणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही गोळी घ्या। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघा मात्र मी आता बाम वगैरे लावलेला आहे, त्यामुळे मला गोळी वगैरे काही नको। तेव्हा समोर म्हणतो की एक काम करा, तुम्ही कायम असे चिडचिड करत जा आणि कायम चिडचिड करून आता स्वतःला असा त्रास करून घेत जा। तेव्हा स्वानंदी म्हणते की काय करू मग? समोर परत म्हणतो की मी तुमचं डोकं आता चेपून देतो आणि मस्त बाम लावून देतो। त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही आता मात्र मला बरं वाटतं, मला काही बाम वगैरे लावायचं नाही। तेव्हा समोर म्हणतो की अहो तुम्ही बघतच राहा की समर राजवाडे मात्र स्वतःचं प्रेम घेऊन आता ह्या मैदानात उतरणार आहे, त्यामुळे बघतच राहा की नक्की काय होतं, तुमचं डोकं कसं बरं होतं। ती वळा तुम्ही माझ्याकडे पाठ करा। म्हणून तो आता स्वानंदीच्या जवळ येतो आणि स्वानंदीच्या मागे बसून अगदी मस्त तिचं डोकं चेपून देत असतो। तो म्हणतो की ओ स्वानंदी मॅडमचे मेंदू नक्की तुमचं काय चाललं? तेव्हा स्वानंदी हसते आणि म्हणते की राजवाडे अहो जरा गप्प बसा ना। समोर आता मेंदूला म्हणत असतो की हे बघा तुला कळतं का, अरे तू इतका पळत असतो त्यामुळे माझ्या बायकोला त्रास होतो, तुला कळतो का काही? यापुढे जर तू माझ्या बायकोला असा त्रास दिला तर गाठ माझेच असेल। स्वानंदीला फारच हसायला येतो। स्वानंदी म्हणते की बास बास बास, आता माझ्या मेंदूला जर आणखीन तकलीफ दिली तर तो आणखीन काम करेल, त्यामुळे बाद झालं। म्हणून स्वानंदी तर बाजूला होते। स्वानंदी आता बेडवर झोपते तर समोर तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की एकदम अशी छान झोप लागेल, कारण मी तुमचं डोकं आता चेपून दिलेलं आहे, अगदी मस्त झोप लागेल। तेव्हा स्वानंदीला हसू येत असतं। स्वानंदी आता डोळे बंद करून पटलेली असते, कारण तिला बरं नसतं, डोकं फार दुखत असतं। मग तिला अगदी लहान बाळासारखं थापडत असतो आणि म्हणतो की हो ना आता डोकं सुद्धा दुखायचं थांबेल आणि छान झोप लागेल। तिच्या डोक्यावर हात असतो। तेव्हा स्वानंदी म्हणते की राजवाडे तुम्ही किती किती करताल माझ्यासाठी। त्यावरती आता समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम तुमच्यासाठी किती पण आणि काही पण आणि कुठे पण। तेव्हा स्वानंदी लगेच आता समरला आय लव्ह यू असं म्हणते। समोर सुद्धा आता खुश होत आय लव्ह यू टू यू असं म्हणतो आणि आता झोपा असं म्हणतो। त्यानंतर आता स्वानंदी खुशच झोपते। तर इकडे आता ही जी काही मंदा आहे तर मंदा मात्र आता बसलेली असते आणि आता स्वतःचे पाय घेऊन बसते आणि म्हणते की अरे देवा कित्येक दिवसापासून काम करते, एकदम पाय झिजून गेले आणि म्हणून मात्र आता पाय धरून बसलेली असते। पायावर अगदी मोठमोठ्याने आता ती दाबण्याचा प्रयत्न करत असते, वैतागून जाते। बाहेर बघा शून्याला किती किंमत आहे, परंतु आमच्या घरी मात्र मला किंमत आहे तर ती शून्य भोपळा। आता मात्र मंदाची चिडचिड सुरू असते आणि मलिकाचा आता एक वेगळा डाव असतो, तिला पुढचा डाव खेळायचा असतो। म्हणून ती लगेच आता मंदाताईंना फोन करते। मंदाताई फोन उचलतात आणि हॅलो, आता मलिका म्हणते की मी बोलते। अहो मंदाताई चिडून मात्र आता मंदा बोललेली असते। तर आता मंदा परत म्हणते की सॉरी बर का बहीणबाई, अहो मी बघितलं नव्हतं आणि म्हणून मात्र चुकून न बघताच मी आता चिडून गेले। त्यावरती आता मलिका म्हणते की हो मला कळत आहे, कारण मात्र तुम्ही चिडलेले आहात। मंदा म्हणते की अहो काय करणार, घरामध्ये सगळं काही एकटीला करावं लागतं आणि आता एकटीलाच हे सर्व करावं लागत आहे, दुसरं कोणी मदतीसाठी सुद्धा येत नाही। ती आधीला एकही काम व्यवस्थित करत नाही, सारखी रूम मध्ये बसलेली असते। तेव्हा मलिका म्हणते की अहो हे बघा मंदाताई मला माहिती आहे की आदिराचा स्वभाव कसा आहे, आदिरा मात्र आहेच तशी, तिला कामाचं अजिबात वळण नाही। तेव्हा आता मंदा परत म्हणते की हे बघा आमच्या सुष्मिताला होती का कसली सवय नाही ना, आणि तरी सुद्धा ती इतकी लाडा कोडात आमच्या घरी वाढलेली आहे, पण तरी सुद्धा मात्र आता तिकडे येऊन कशी रुळली। आणि तुम्ही आहात ना माझ्या सुष्मितावर खुश, आणि बघा ना खरंच सुष्मिता किती छान वागते म्हणून तुम्ही तिच्यावर प्रचंड खुश आहात। तेव्हा तिचं कौतुक करण्यासाठीच तुम्ही आता फोन केला असेल। तेव्हा मलिका म्हणते की हो मी तर कौतुक करण्यासाठीच खूप फोन केला, कारण सुष्मिता आहेच तशी कौतुक करण्यासारखी। खरंच मला सुष्मिताचं फार कौतुक वाटतं, सुष्मिता आहेच तशी सोन्यासारखी आणि सुष्मिता नाव ठेवण्यासारखी नाहीच।
तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला एखादा दागिनाच गिफ्ट करावं. तेव्हा लगेच आता मंदा तर खुश होते आणि म्हणते की अहो द्या ना मग. आणि तुम्हाला कोण अडवतात, आता अहो द्या ना मला दागिना. आणि तुम्ही तर अगदी राजवाडे आहात, श्रीमंत घरचे, आणि तुम्हाला कसली कमी नाही. तुम्ही दागिना काय एका मिनिटात देताल. तेव्हा आता मलिका नाटक करत म्हणते की अहो हे बघा, माझ्या जर हातामध्ये असतं तर मात्र मी तुम्हाला एका मिनिटात दिलं असतं. तेव्हा लगेच आता मंदा म्हणते अहो विहीनबाई, कळतं मला सगळं काही तुमच्याच हातामध्ये आहे. मलिका आता परत म्हणते की अहो घराच्या चाव्या, तिजोरीच्या चाव्या, सगळं काही तुमच्या सुष्मिताच्या हातात आहे. त्यामुळे मला मात्र मागण्याची काहीच तुम्हाला गरज नाही. आणि हे बघा, तुम्ही सगळं काही हक्काने मागू शकता, तुम्हाला जे हवं आहे ते. तेव्हा मंदा म्हणते की हो नक्कीच. आणि खरंच विहीनबाई, आता खरंच खरंच मागू का? आणि तुम्ही नक्कीच माझी चेष्टा करत असेल, अशी मस्करी वगैरे करू नका. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते अहो विहीनबाईची कोणी अशी मस्करी करत आहात का? म्हणजे विहीनबाईची कोणी मस्करी करतात का? अंशुमनकडे बघत मलिका हसत असते. अंशुमनला आता मात्र इतकं हसू येत असतं, कारण त्याला माहिती आहे की मंदाला बरोबर मात्र आता ह्या फसवत असतात. नंतर आता मलिका म्हणते की हे बघा, तुमच्या सुष्मिताचं तर कौतुक वाटतंच, पण कधी कधी असं वाटतं तुमचे हे संस्कार आहे तर तुमच्या सोनंदीवर जर असते ना, खूप बरं झालं असतं. आणि तेवढ्यात मंदा म्हणते की अहो हे बघा, त्या सोनंदीचं आता नाव घेऊ नका. जे काही तुम्ही सुष्मिताचं कौतुक करतात ना, तेच मला बरं वाटतं. हो मलिका म्हणते की अहो तुमची सुष्मिता आहे ना, तो हिरा आहे, हिरा. तुमच्या हिऱ्याच्या म्हणजे आईला जर दागिना दिला तर काय इतकं बिघडतं बरं? कुठलीही मुलगी मात्र स्वतःच्या आईसाठी इतकं तर करू शकते. तेव्हा लगेच मलिका खुश होत म्हणते की हो ना हिहीनबाई, तुम्ही तर एकदम बरोबर बोलतात, खरंच खूपच छान. आणि मलिका आता फोन ठेवते आणि मंदा सुद्धा. त्यानंतर मात्र आता अंशुमन म्हणतो की खरंच किती करते आणि किती डोकं चालवते, खरंच मातेही तुला प्रणाम आहे, काय करू मी तुझ्यासाठी. म्हणून अंशुमन आता मलिकाचं कौतुक करत आहे. तेव्हा मलिका म्हणते की बघ ना, किती काय काय करावं लागतं. त्यानंतर इकडे सुष्मिता तर अजूनपर्यंत भडकलेलीच असते आणि तिला असं वाटतं की आता काय करावं त्या ताईला, कारण ती सतत सतत मला डोकावत असते. नक्की काय करावं तेच काही कळत नाही. एकदा मी मात्र या घराचा मेक ओव्हर केला असता आणि आता किती जे काही ह्यूज आहे तर ते ह्यूज मिलियन मध्ये मिळाले असते आणि माझे फॉलोअर्स सुद्धा वाढलेले असते. नक्की आता हेच मला कळत नाही की काय करावं. म्हणूनच मला घराचा मेक ओव्हर करायचा होता. त्यामुळे आता मी एक काम करते, मला मात्र हिची कंप्लीट करते आणि मम्मा मात्र मला बरोबर शिकवेल. आणि तेवढ्यात मात्र मंदाचा कॉल येतो. सुष्मिता म्हणते की अगं मम्मा, बरं झालं तू आता ह्याच वेळेस मला कॉल केला. तेव्हा आता लगेच मंदा खुशत विचारते की काय मिसेस राजवाडे काय म्हणतात. तेव्हा तर सुष्मिता चिडलेली असते आणि ती म्हणते की अगं मम्मा, बघ ना ती ताई माझा रोजचा दिवस आहे तो स्पॉइल करत असते. रोज ना मला काही ना काही सांगत असते, शिकवत असते आणि रोज सगळ्यांच्या समोर माझा इन्सल्ट करत असते. सारखा अपमान केल्यानंतर बघ ना मी कित्येक सहन करायचं, मग तूच तिला समजाव. तर मंदा आता खूपच खुश असते. मंदा म्हणते की हो 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 मी सांगते. अगं मॉमने तुला फोन केला, मग मॉमची तू चौकशी व्यवस्थित करशील की नाही? तेव्हा सुष्मिता म्हणते की ठीक आहे मी तुझी चौकशी करते, परंतु अगोदर तू ताईला समजावून सांग, तिला सांग की माझ्या डोक्यात जायचं नाही म्हणून. तेव्हा मंदा म्हणते की अगं सोडून दे, तुला तर माहितीच आहे की आपली सोनंदी कशी आहे, ती एकदम बाबावर गेलेली आहे. त्या दोघांना सुद्धा दुनियेला अगदी ज्ञान देण्याची भारी हौस असते. मी सुद्धा तुझ्या बाबांचं बोलणं मनावर घेते का? नाही ना. त्यामुळे तू सुद्धा तेच करायचं. बाबांचं बोलणं जसं मी टाळते तसं तू तिचं बोलणं टाळायचं. म्हणजे कसं, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुष्मिता सासरी म्हणते सगळ्यात मोठी सासू असते, जाऊन असते. त्यामुळे तू सोनंदीचं काही एक ऐकू नको, जरा तुझ्या सासूचं ऐकत जा. खरंच तुझी सासू तुझ्यावर खूपच खुश आहे आणि आताच त्यांचा फोन येऊन गेला, भरभरून तुझं कौतुक करत होत्या. खरंच सांगते, हे ऐकून आता सुष्मिता फारच खुश होते आणि विचारते की रिअली खरंच? हे बघ, आता तुला कळालं असेल की मी तुझ्यासारखं का मागे लागत होते, कारण तू एक चांगली संस्कारी सून व्हावी यासाठी. आणि लहानपणापासून मी तुझ्यावर आता असले संस्कार करत आले, तुला अगदी खडबडत आले, तुला बोलत आले, पण सगळं क्रेडिट कोणाचं आहे? सुष्मिता, अगं माझं आहे. तेव्हा सुष्मिता ऐकून म्हणते की हो मॉम, अगं सगळं क्रेडिट तुझं आहे. तेव्हा आता मंदा म्हणते की बस इतकंच, आता मी तुझं इतकं कौतुक करते, तुला इतकं मी म्हणजे संस्कार लावले आणि तू फक्त मला इतकंच देणार आहे का? तेव्हा सुष्मिता विचारते की अगं मी तुला काय देणार, कारण मंदाला तर दागिना हवा असतो, म्हणून तिला आता सुष्मिताकडून दागिना घ्यायचा असतो. मंदा म्हणते की अगं काय देणार म्हणजे काय विचारतेस, राजवाड्यांच्या सगळ्या काही तिजोरीच्या किल्ल्या, सगळे अधिकार आता हे तुझ्याकडे आहेत. हे बघ, सगळी सत्ता तुझी आहे, हो की नाही? त्या तिजोरीमध्ये किती किती प्रकारचे दागिने असतील, हो की नाही? आणि किती पैसे असतील गो. एक छोटासा दागिना तुम्हाला गिफ्ट म्हणून नाही देऊ शकत का? तर सुष्मिता म्हणते की हो देऊ शकते, कारण माझ्याकडे अधिकार आहे, 100% मात्र मी तुला देऊ शकते.
आता मंदा म्हणते की अगं आयुष्यभर मी तुमच्यासाठी खूप काही केलं, खूप खस्ता खाल्ल्या, किती लालची असते मंदा. आता तिला दागिने घ्यायचे असतो म्हणून आता स्वतःच्या जे काही आईचं कर्तव्य असतं ते सुद्धा काढत असते. आणि सुष्मिता, अगं तुला तर माहितीच आहे की दागिन्यांची मला किती हौस आहे बरं. तुला तर माहितीच आहे की उद्या जर तुझ्या बाबांची परिस्थिती चांगली झाली तरी सुद्धा तुझ्या बाबांकडे आलेले सगळे काही पैसे ते दान करून टाकतील, पण माझ्यासाठी कधीच काही करणार नाही. आयुष्यभर मात्र मी फक्त दागिन्यांच्या दुकानात जात राहिले, ते फक्त दागिने बघण्यासाठी. तुझ्या म्हणजे बाबांनी आतापर्यंत तर एक दागिना घेतला नाही, पण यापुढे सुद्धा ते माझ्यासाठी गुंजवर सुद्धा दागिना घेणार नाही. एवढं सगळं मी सगळ्यांसाठी केलं, इतक्या खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानचं मोठं केलं, माझ्या इच्छा मी मारल्या, परंतु बघ काय झालं. किती स्वानंदी बघ ना, अगं इतक्या दिवसापासून राजवाड्याची सून म्हणून मिरवते, पण कधी तिने माझ्यासाठी काही घेतलं का, काही आणलं का, थोडस तरी एवढासा दागिना केला का तिने माझ्यासाठी. माझ्यावरती प्रेमच करत नाही. सोड, तिचा विषय सोडून दे. मी तिला लहानची मोठी केलं, पण त्याचं काहीच तिला जाणीव नाही. सुष्मिता म्हणते की हो ना माम, ताई खरंच पहिल्यापासून कंजूस आहे. आणि बघ ना अगं, लग्नाच्या अगोदर मी तिला कित्येक वेळा शॉपिंगला पैसे मागायचे, पण तरी सुद्धा ती खूप वेळाने द्यायची आणि किती नाटकं करायची. पैसे नाही असं म्हणायची. तर मलिका आता मंदा म्हणते की अगं सुष्मिता, पण तू तशी नाही, तुला आईची जाणीव आहे. आणि बघ तुला आईसाठी काही करता येत असेल तर, नाहीतर जाऊन दे, कशाला काय विचार करते. अशीच रडत आणि कुढत जगत राहील मी. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की अगं आई म्हणजे मॉम, मी असताना मात्र तू माझी मम्मा का रडेल बरं. तुझी सुष्मिता आहे, मी तुला दागिना देईल, मी असं दागिना तुला देईल. ते ऐकून आता मंदा खूप खुश होते आणि म्हणते की काय बोलतेस, नक्की. तर सुष्मिता म्हणते की हो नक्की. हे बघ आता मात्र मी माझ्या पद्धतीने डिसिजन घेणार आहे, आता मात्र कुणाची परमिशन मी नाही घेणार. एक काम कर मम्मा, उद्याच इकडे ये. अगदी मोठ्यातला मोठा दागिना मी तुला देईल. मंदा तर इतकी खुश होते आणि म्हणते की शहाणी माझी लेक, तिथे येऊनच मी तुझी दृष्ट काढते आणि गोड तिचा पापा आता फोनवरच घेते. सुष्मिता थँक्यू आणि ऑल द बेस्ट बाय करून आता फोन ठेवते. आणि मंदा लगेच आता फोन ठेवल्यानंतर म्हणते की देवा देवच पावला, आणि लगेच मात्र ती खुश होते. त्यानंतर आता इकडे आजी रूम मध्ये बसलेले आहेत. आता मलिकाचं काहीतरी नक्कीच काहीतरी काम असेल म्हणूनच आता तेथे आलेली असते आणि म्हणते की काय झालं आई, पाय दुखतात का आणि मी चेपून देऊ का. तर आजी म्हणते की नको. आणि हे बघ ना अगं, काशाच्या वाटीचा खरंच खूप फरक असतो, कारण उष्ण जे काही पाय गरम जळतात तर ते होत नाही, उष्णता निघून जाते, पाय दुखायचे कमी होतात. बघ ना झोप सुद्धा खूपच शांत शांत लागते. मलिका म्हणते की हो बघ ना, की छोटीशी दिसणारी वाटी आहे पण किती मोलाची आहे, अगदी मोलाचं काम करत असते. पण बघा ना आई, अहो हल्लीच्या पिढीला मात्र याची किंमतच नाही आणि हल्लीच्या ह्या मुलींना मात्र कशाचीही किंमत नसते. काशाची वाटी म्हणजे त्यांच्यासाठी अडगळ आहे, अडगळ. आणि आता मात्र मलिकाला विषय काढायचा असतो सुष्मिताचा आणि मुद्दा म्हणते की आई सुष्मिता आज मात्र जरा चुकीचंच वागली, त्यामुळे तिच्या वतीने मी माफी मागायला आली होती. आता सुष्मिताचा विषय काढल्यानंतर आजी लगेच मात्र आता शांत होते आणि आता आजी काही बोलत नसते तर मलिका म्हणते की मी ह्या मुलीला खूप समजवण्याचा प्रयत्न करते की असं वागू नको, परंतु आई मला असं वाटतं की घराचे अधिकार देऊन आपण तिच्याकडे चूक केली की काय. पण मलिकाला असं वाटत असतं की आता आई नक्की आपल्या हातामध्ये घराच्या चाव्या देतील, म्हणून मात्र आता आजीचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते. आणि बघा आई कसा पटकन निर्णय घेऊन टाकते बरं. आज तिने भांडी विकायला काढलीत, उद्या जर घर विकायला काढलं तर काय करायचं. तेव्हा लगेच आजी म्हणते की एवढं काही होणार नाही. तर मलिका म्हणते की आई तुम्ही खरंच मनाने खूप साधे आहात म्हणून तुम्हाला दिसत नाही. तेव्हा आजी म्हणते की अगं ती तुझी सून आहे. मलिका म्हणते की हो माझी सून आहे, परंतु त्या अगोदर ती स्वानंदीची बहीण आहे, मात्र तिला जुमानत नाही तर माझं काय ऐकणार आहे. आणि हे बघा आई, तर मी पहिल्यापासून शांत आहे, मला असं दमदाटी चढून कुणाबरोबर बोलता येतच नाही, कोणी मला ओरडायला आवडत नाही. आणि प्रेमाने जर मी सुष्मिताला समजवायला गेले तर ती तिला समजत नसतं, तिला फक्त ओरबडायचं असतं. तर आजी सगळं काही मलिकाचं बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की ती लहान आहे, शिकेल सर्व काही हळूहळू आणि हळूहळू होईल तिला सगळ्याची सवय. तेव्हा मलिका म्हणते की अहो हे बघा, ती आहे अजून लहानच आहे आणि जोपर्यंत मात्र तिला आता सवय लागेल तोपर्यंत आता घराचे अधिकार मात्र असे मॅच्युरिटी असणारी मात्र एखादी आणि सगळ्यांबद्दल तिला जाणीव आहे, सगळ्यांबद्दल प्रेम आहे, माया आहे असले कुणाकडे तरी आता हे अधिकार द्यायला हवेत ना. आता स्वतःकडे हे अधिकार यावेत यासाठी हिचं नाटक सुरू असतं. ती पुढे म्हणते की अशी अशी इतकी म्हणजे राजवाड्यांच्या घरामध्ये जास्त दिवस राहणारी आणि तिला राजवाड्यांबद्दल जे काही पद्धती वगैरे आहे, जे काही रीती परंपरा माहिती आहे अशा व्यक्तीकडे द्यायला हव्या. तेव्हा आता आजीला ओळखतं. आजी लगेच आता तिला बरोबर दणका देते. आजी म्हणते की हो ना,
स्वानंदी आहेच तशी, एकदम तशी. तेवढ्या पुरता मलिकाचा चेहरा पडतो, पण आजी समोर आता लगेच परत म्हणते तो ऑप्शन आहेच आपल्याकडे, पण तरी सुद्धा मात्र मला असं वाटतं की जास्त अनुभवी असणाऱ्या आणि जिला जास्त आपल्या घराण्याबद्दल जाणीव आहे अशा व्यक्तीकडे द्यायला हवी. आणि तेवढ्यात आजी म्हणतात की हो ना, पिंट्याची आई जर आज असती तर तिने खरंच सगळं काही छान सांभाळलं असतं. जे दोन्ही सुनांना मात्र तिने आपल्या हाताखाली चांगलं घडवलं असतं. स्वानंदी खरंच तिला फार आवडली असती. तेव्हा मलिकाचा चेहरा लगेच आता बघण्यासारखा होतो. शेवटी सगळं काही पिंट्याच्या आईबापांचंच होतं. शेवटी ते दोघंही गेले आणि त्यानंतर मात्र पिंट्याने सगळं काही सावरून घेतलं, सगळ्यांना सांभाळलं. तो मात्र आता घरातील कर्ता पुरुष आहे. घरातील सगळे अधिकार मात्र आता त्याच्याकडेच असायला हवे. आणि हे पग सुष्मिताचं जर म्हणशील, जर सुष्मिताने योग्य असं वापर अधिकारांचा केला नाही तर मात्र तिच्याकडून अधिकार काढून घेतले जातील. तर यासाठीच तिने मंदाला बोलवलेलं असतं आणि तो प्लॅन तिचा पुढे असतो. त्यानंतर आता सुष्मिता आपल्या रूम मध्ये मस्त तयार होते, साडी वगैरे नेसलेली असते आणि जो काही पारंपरिक आहार आहे तर तो घातलेला असतो. आणि तेवढ्यात मल्लिका येते. मल्लिका म्हणते की वाव, खूपच सुंदर दिसते, आपल्या घराण्याचा पारंपरिक हार घातलेला दिसतोय. सुष्मिता आता हसते. सुष्मिता म्हणते की मम्मा, अहो खरंच किती ब्युटिफुल हार आहे. मला असं विचार आला होता की हार मात्र हा आहे ना माझ्या मम्माला देऊन टाकते, तिला असे हार खरंच खूप आवडतात. तो मल्लिका म्हणते की अच्छा, म्हणजे तू राजवाड्यांचा पारंपरिक हार तुझ्या मम्माला देणार का? तेव्हा सुष्मिता विचारते की मम्मा, म्हणजे मॉमीला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे हे बघा, तुम्हीच विचार करा, माझ्या मम्माने खूप काही केलेलं आहे माझ्यासाठी आणि तिने माझ्यासाठी खूप सपोर्ट केलेला आहे. जर तिने सपोर्ट केला नसता तर मी राजवाड्यांची सूनच झाली नसते आणि हे अधिकार मला मिळालेच नसते आणि आता मात्र मी मालकीन कशी झाली असते. मग विचार करा, यामध्ये माझ्या मम्माचाच जास्त वाटा आहे, तिच्यामुळे मी इतकी मोठी मालकीन बनले. मग आता याचं सगळं क्रेडिट तिला आहे आणि आता तिला काहीतरी द्यायला नको का? आता मलिका मात्र मुद्दाम तोंडावर म्हणते की खरं आहे, खरं तुझ्या आईमुळे मला इतकी गोड सून मिळाली. आणि सुष्मिता विचारते की हार माझ्या मम्माला गिफ्ट म्हणून देऊ का? तर मलिका म्हणते की हो नक्कीच, कारण तू आता या घराची मालकीन आहे, त्यामुळे तू हवं ते करू शकते. तेवढ्यात मात्र आता असं मल्लिका तिचं कौतुक करत असते की मालकीनबाई, मालकीनबाई. आणि मंदा मात्र येते आणि लगेच सुष्मिताला घट्ट मिठी मारते. ती लगेच सुष्मिता मात्र आता तिची बोलत असतानाच तो हार तिच्या हातात देते आणि मम्मा हे तुला गिफ्ट असेल. तर मंदा आता तो हार बघून खूपच खुश होते आणि म्हणते की मला तर असं वाटलं होतं की तू खूप छोटं गिफ्ट देशील, इतका मोठा हार तुम्हाला गिफ्ट म्हणून दिलास. तेव्हा सुष्मिता म्हणते की तू मालकीनबाईची मम्मा आहेस, मग तुला छोटं कशासाठी गिफ्ट पाहिजे? तेव्हा आता मंदा तो हार बघून खूप खुश होते. त्यानंतर इकडे स्वानंदी आणि समोर रूम मध्ये आहे. तो स्वानंदीला गुड मॉर्निंग करून आता तिची तब्येतीबद्दल विचारतो. तुमचं डोकं बरं आहे का? आता बरं वाटतं का? स्वानंदी म्हणते की इतका छान तुम्ही मसाज करून दिला, ताकद तरी आहे का डोक्याची परत दुखण्याची? मला झोप कधी लागलं ते सुद्धा मला नाही कळाली. तेव्हा समोर म्हणतो की बघितलंस का स्वानंदी मॅडम, माझ्या प्रेमाची ताकद काय आहे? आणि माझ्या धमकीने मात्र तो घाबरूनच झोपला. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो ना, तुमच्या धमकीने मात्र तो शांत झोपला, परंतु हल्ली तर सुष्मिताच्या काळजीने मात्र जास्त बिचाराने जास्त टेन्शन मध्ये आलेला आहे. समोर म्हणतो की नक्कीच तुम्ही विचार करतात म्हणून डोकं दुखतं. स्वानंदी म्हणते की नाही, आता मात्र मी त्या सुष्मिताला शपथ घालते, परत असं कोणतंही करायचं नाही आणि जे काही टेन्शन मध्ये काम कोणतंच करायचं नाही. तेव्हा समोर म्हणतो की एक मिनिट, हे सर्व करून काय होणार आहे? तर स्वानंदी म्हणते की ती नीट तरी वागेल. समोर म्हणतो की आता तुम्ही यापुढे असंच करत राहणार आहे का कायम? आता सुष्मिताला शपथच घालणार आहात का? स्वानंदी म्हणते की अहो मग मी दुसरं काय करू शकते राजवाडे? दुसऱ्यांच्या जबाबदारी स्वीकारण्यासाठी मात्र आपण सतत विचार करत राहायचं का? त्यांना समजावत राहायचं का? हे बघा स्वानंदी मॅडम, जी चूक मी केलेली आहे ती चूक तुम्ही करू नका, म्हणून मी तुम्हाला समजावतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की एक मिनिट, राजवाडे कोणत्या चुकीबद्दल तुम्ही बोलतात मला नाही कळालं. आणि तेवढ्यात मात्र आता समोर सांगणार असतो. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.